तर आहे ना, महादेवाच्या पिंडीजवळ बघा तिन्ही बाजूने पाणी होतं. इतकं सुंदर महादेवाची पिंड होती. आणि श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही निघालेलो देवाला. तर दहिवडी रस्त्यावरती बघा गोंदावलेला जाताना वावर हिरे म्हणून गाव आहे बघा, तिथे ना हे पाणलिंग शिवाचं मंदिर आहे. तर तिथे गेल्यानंतर मस्त असं शिवपिंडीवरती दर्शन झालं. 2 महादेवाच्या पिंड आहेत आणि त्याच्या कडेने बघा जिवंत झरा आहे पाण्याचा. इतकं सुंदर वातावरण तिथलं आहे ना, खूप रम्य असं. तर तिथलं मस्त असं दर्शन घेतलं. तर पाणलिंग शिवाचं जे मंदिर आहे ना, तर तिथे ना पूर्ण दगडी कोरीव आखीरेखीव असं बांधकाम आहे. तर त्यानंतर आम्ही गेलो गोंदावलेला. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्मदिवस होता त्यामुळं. तर तिथं पोचल्यानंतर बरोबर आम्ही 12ला पोचलो. नंतर महाराजांची आरती वगैरे झाली. आरती झाल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. तर दर्शन झालं आणि इतकं छान आणि प्रसन्न वाटतं ना तिथं. तिथलं मंदिर, तिथं महाराजांचं पूर्ण म्हणजे तिथला एरिया खूप छान आणि खूप प्रसन्न आहे. त्यानंतर आम्ही भोजनालयामध्ये गेलो. आरती झाल्यानंतर तिथं महाप्रसाद असतो. महाप्रसाद घेतल्यानंतर तिथं आम्हाला हे गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आणि वाङ्मय हे पुस्तक घ्यायचं होतं. ते पुस्तक घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. घरी जाताना बघा आमच्या गाडीसमोर एक गाडी होती आणि ती काचेवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.